मित्रहो, महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या महिन्याभरात प्रचंड मोठ्या घडामोडी घडतील. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर केंद्रीय पातळीवर सुद्धा मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळायला लागलेले आहेत. पण हेच सगळे संकेत मिळत असताना जिने आपला पती गमावला किंवा पती गमावल्यानंतर अवघ्या काही तासामध्ये जी महिला राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी बसली, पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी त्या व्यक्तीला सुद्धा घेरायला आता महाराष्ट्रातल्या राजकीय घटकांनी मागे पुढे पाहिलेलं नाहीये. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही घडणार आहे ते अद्भुत असेल आणि कोण कोणाचा कधी काउंटर करणार हे कळण्या पलीकडच्या गोष्टी राज्याच्या राजकारणात शिजू लागलेल्या आहेत. काय आहे एका महिलेला चारी बाजूने घेरण्याचा हा प्रकार, आणि तेव्हा जेव्हा ती महिला एका महत्त्वाच्या पदावर आहे, त्या महिलेचा मुलगा महत्त्वाच्या पदावर आहे, पक्षावर तिची पकड आहे असं वाटत असतानाच तिला पक्षातले घटक घेरतायत की बाहेरचे घटक घेरतायत, या सगळ्या विषयावर आपण विवेचन करणार आहोत. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, सुनेत्रा अजित पवार या सध्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. सुनेत्रा पवार यांना राजकारण नवीन नाहीये. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी असलेल्या सुनेत्रा पवार या स्वर्गीय अजित पवार यांच्या पत्नी आहेत आणि त्याचबरोबरीने शरद पवार यांच्या त्या स्नुषाही आहेत. मग इतकी मोठी राजकीय परंपरा असताना, आपला पती गमावलेला असताना एका महिलेला चारी बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालाय का? त्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातले महत्त्वाचे सगळे भाऊ भिडू खेळाडू सगळे लागलेले आहेत का, असा प्रश्न आपल्या कोणाच्याही मनात येईल अशा घटना घडताना दिसत आहेत. सुनेत्रा पवार यांचे स्वर्गीय पती अजित पवार यांचा बारामतीजवळ 28 जानेवारीला विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या काही तासामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होत पक्षाची सूत्र सुनेत्रा पवार यांच्या हाती सोपवण्यात आली आणि त्या आपलं काम करू लागल्या. पण त्या ज्या धाडसाने किंवा ज्या धीरोदत्तपणे काम करतायत हे लक्षात आल्याबरोबर अवघ्या 6 महिन्यात, आणि तेही अजित पवारांची जयंती अवघ्या काही तासांवर आलेली असताना, अचानक सुनेत्रा पवार यांच्या विरोधातलं कारस्थान सुरू झालेलं आहे. ते पक्षातून झालंय का, तर त्याचं उत्तर हो आहे. ते पक्षातल्या काही महत्त्वाच्या नेत्यांच्या आदेशाने, निर्देशाने, सूचनांनी झालंय का, तर त्याचंही उत्तर हो आहे. त्याला सरकारमधले काही घटक मदत करतायत का, तर त्याचं उत्तर आपण कधी हो देऊ शकतो किंवा कधी नाही देऊ शकतो. तुम्ही म्हणाल हे असं तुम्ही काय बोलताय, तर काय आहे ते मी आपल्याला सांगतो. यावरून आपल्या लक्षात येईल की मला काय म्हणायचंय आणि सुनेत्रा पवारांच्या वाट्याला काय येतंय. सगळ्यात आधी आपण सुनेत्रा पवार यांच्या बाबतीतला जो महत्त्वाचा घटनाक्रम आहे 10 गोष्टींचा, तो आपण काय आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून बघून घेऊया. सुनेत्रा पवार यांचे स्वर्गीय पती अजित पवार यांचं बारामती येथे विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं 28 जानेवारीला. 29 जानेवारीला सकाळी अजित पवार यांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर 31 जानेवारीला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी त्यानंतर बारामती इथल्या संयोग बंगल्यावर शरद पवार यांची 4 फेब्रुवारीला भेट घेतली. मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री पदाचा जो कार्यभार आहे तो स्वीकारतानाच्या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर हात ठेवला. ती घटना घडली 10 फेब्रुवारीला. आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाज माध्यमांमध्ये प्रचंड मोठी टीका प्रफुल्ल पटेल यांच्यावर झाली आणि सुनेत्रा पवार यांच्याबरोबर त्यांचं जे वागणं होतं त्याला अनेकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर
मुंबईतल्या वरळी डोम येथे पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांची निवड झाली. पार्थ पवार यांनी 9 एप्रिलला खासदारकीची शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा झालाय त्यानंतर 6 मेला एनसीपी अजित पवार पक्षाची जी राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी समोर आली त्याच्यावरून जो गदारोळ झाला तो 12 मेला झाला. कारण या यादीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आलं होतं. त्यानंतर सच्चिदानंद सिंह यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदालाच आव्हान देणारी घटना 9 जुलैला पत्र पाठवून सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावरच शंका घेतली. हे जे सच्चिदानंद सिंह आहेत हे ज्येष्ठ आहेत, जुने जाणते आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं ते प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत खास म्हणून पक्षात ओळखले जातात. दिल्लीमध्ये सुद्धा त्यांची तीच ओळख आहे आणि त्यांनीच थेट आक्षेप घेतल्यामुळे हा आक्षेप नेमका कोणाचा आहे हे न कळण्या इतके राष्ट्रवादीतले लोक आणि महाराष्ट्राच्या राजकारणातले लोक दूधखोळे नाही आहेत. 15 जुलैला सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून त्यांना कोणतीही माहिती न देता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा त्यांच्या वर्षा या बंगल्यावर भेट घेतली. या भेटीमुळे बरंच काहूर माजलं आणि सुनेत्रा पवारांनी सुद्धा याचा जाब तटकरेंना विचारला. त्यानंतर 16 जुलैला पार्थ पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. आता ही भेट करण्यामागचं कारण, दुसऱ्या दिवशीच पार्थ पवार भेटण्यामागचं कारण काय आहे तर पक्षामध्ये आपली आई सुनेत्रा पवार आणि त्याच्या बरोबरीने किंवा त्याच्या खालोखाल आपण महत्त्वाचे आहोत, पवार कुटुंबीय महत्त्वाचे आहे राष्ट्रवादीमध्ये, हेच अधोरेखित करण्याचा प्रयत्न पार्थ पवार यांच्या भेटीतून केला गेला. आता पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर काय चर्चा केली याचे तपशील आपल्यापर्यंत आलेले नाहीत. पण पार्थ पवार यांनी जी घेतलेली भेट होती ती सुनेत्रा पवार यांच्या नाराजीनंतर घेतलेली भेट होती. यानंतर म्हणजे जी तटकरेंच्या भेटीनंतर पार्थ पवारांची झालेली भेट याच्यात बरंच काही आपल्याला समजून येऊ शकतं. आता सुनेत्रा पवार यांच्या भोवती जे काही हे वेगवेगळे घटक, घटना आणि त्यांची जी कोंडी केली जाते ती का केली जाते याचं उत्तर हे प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांनाच द्यावं लागेल. आता याचं कारण काय तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघंही अजित पवार यांचे अत्यंत विश्वसनीय लोक होते. अजित पवारांच्या निधनानंतर या दोघांनाही असं वाटलं होतं की पक्षामध्ये अमर्याद सत्ता किंवा पक्षावरचा पूर्ण अंकुश हा आपलाच असेल. पण तसं काही झालेलं नाहीये. याचं कारण काय तर सुनेत्रा पवार या स्वतः स्वर्गीय अजित पवारांच्या पत्नी आहेत, शरद पवारांच्या स्नुषा आहेत, पद्मसिंह पाटलांच्या भगिनी आहेत. त्यामुळे त्या जितक्या खंबीर असायला हव्यात तितक्या खंबीर आहेत आणि त्यामुळे पक्षाचं जे काही नियंत्रण आहे किंवा पक्षाची जी काही संपूर्ण कामकाजाची प्रक्रिया आहे ती त्यांनी स्वतःच्या हाती ठेवलेली आहे. आणि तटकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर तटकरेंसारख्या ज्येष्ठ नेत्याला की ज्याने आपल्या वयाची 70 पार केली आहे आणि जे गेली 35 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात काम करतायत, वेगवेगळी पदं, मंत्रिपदं, प्रदेशाध्यक्षपदं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पतीच्या अत्यंत निकटवर्ती असलेल्या नेत्यावरती सुद्धा आपलाच अंकुश आहे हे दाखवणारी घटना म्हणजे सुनेत्रा पवारांनी त्यांना विचारलेला जाब आहे. आता हे सगळं होत असताना सुनील तटकरे हे विलक्षण चाणाक्ष आहेत, धूर्त आहेत, राजकारणी आहेत. सगळ्यांशी समन्वय राखून आपलं उखळ कसं राजकीय दृष्ट्या पांढरं करून घ्यायचं हे तटकरे इतकं खूपच कमी लोकांना माहिती असेल. आणि त्यामुळे या भेटीनंतर तटकरेंना आपलं स्पष्टीकरण देण्याची वेळ सलग 2 दिवस आली. म्हणजे 16 तारखेलाही त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागले आणि 17 तारखेलाही त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलेलं आहे. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीचं डॅमेज हे तटकरेंसाठी किती झालेलं आहे. या 2 दिवसांमध्ये तटकरेंनी ज्या काही भूमिका मांडल्या आहेत सुनेत्रा पवारांशी संबंधित त्या आधी आपण समजून घेऊया. कारण तटकरे हे सुद्धा काही कच्च्या गुरूचे चेले नाही आहेत.
त्यांनी सुद्धा जिल्हा परिषदेपासून ते अगदी थेट संसदेपर्यंत आपला राजकीय पल्ला गाठलेला आहे. त्यामुळे 16 तारखेला जी भेट झालेली आहे, म्हणजे जी पत्रकार परिषद झालेली आहे तटकरेंची, त्यामध्ये तटकरे काय म्हणतायत ते बघा. म्हणजे त्यांनी सुनेत्रा पवारांचं महत्त्व हे वेगळ्या स्वरूपात अधोरेखित केलंय आणि स्वतःचं वेगळेपण आणि स्वतःची खासदारकी कशी वेगळ्या पद्धतीत ते मांडतायत ते आधी एकदा आपण बघूया. ज्या वेळेला राजकीय विषय पक्षाशी निगडीत त्यावेळेला परस्परांच्या जो चर्चा करून आम्ही भेटत असतो. उदाहरणार्थ काही वेळेला काही बाबीच्या बाबतीमध्ये राजकीय कारणासाठी मला मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर त्याची माहिती वैधीने असते. ज्यावेळेला माझ्या लोकसभा मतदारसंघातील काही कामाचा विषय असतो त्यावेळेला असणं अभिप्रेत आहे नाही, काही कारण नाही. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेला भेटत असतो त्यावेळेला भेटीमागचा तपशील जो आवश्यक असतो तो माझ्याकडनं सांगितला जात असतो. आणि मी पण दीर्घकाळ राजकारणात आहे, मलाही राजशिष्टाचार माहिती आहे. पवार साहेबांनी तर आम्हाला सर्वांनाच राजशिष्टाचार उत्तम शिकवलेला आहे. त्यामुळे संवाद कसा परस्परांचे असावा त्या आमच्या राष्ट्रीय नेते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, मी प्रदेश अध्यक्ष आहे. दीर्घकाळ वेगवेगळ्या पदांवरती मी काम केलेलं आहे. त्यामुळे एकमेकाचा सन्मान, ट्युनिंग, पक्ष मजबूतीने पुढे उभा करणं या बाबतीमध्ये आम्ही एकमताने काम करत असतो. आता आपण पाहिलं की भेटीच्या दुसऱ्या दिवशी तटकरे काय म्हणतायत. तटकरेंना हे लक्षात आलेलं आहे की आपण थेट पक्ष नेतृत्वाच्या विरोधातलं किंवा पक्ष नेतृत्वाला दुखावलं जाईल, पक्ष नेतृत्वाला वाईट वाटेल अशा गोष्टी केलेल्या आहेत. प्रश्न हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा नव्हता, तर प्रश्न हा सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीचा होता. कारण ज्या दिवशी तटकरे मुख्यमंत्र्यांना भेटलेत त्याच्या दुपारी सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र आशिष शेलार यांच्यासह काळा घोडा फेस्टिवलमध्ये आपल्याला सहभागी झालेले दिसले. त्यावेळेला तिथे एकनाथ शिंदे नव्हते, हे मी आपल्याला कालच्या व्हिडिओतही सांगितले. पण जर काळा घोडामध्ये जाण्यासाठी 2:35 देवगिरी बंगल्यावर असलेल्या सुनेत्रा पवार आणि त्यानंतर सविस्तरपणे आणि शांत डोक्याच्या देवेंद्र फडणवीसांना भेटलेल्या, शांत चित्त असलेल्या मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या सुनेत्रा पवारांच्या कानी मुख्यमंत्र्यांनी ही भेट का घातली नाही हे फक्त मुख्यमंत्रीच सांगू शकतात किंवा तेच जाणू शकतात. पण त्याच्यानंतर रात्री मात्र प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेट किंवा यांच्या झालेल्या वेगवेगळ्या भेटी असं आपण समजूया. बेनिफिट ऑफ डाऊट, संशयाचा फायदा म्हणून आपण त्या भेटी वेगळ्या वेगळ्या झाल्या असं समजूया. पण या कोणीच सुनेत्रा पवारांना याची कल्पना दिलेली नव्हती आणि त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या थेट नेतृत्व पदावर शंका घेणारा माणूस प्रफुल्ल पटेलांचा, मुख्यमंत्र्यांना भेटताना सुनेत्रा पवार यांना भेटीची कल्पना न देणारे तटकरे हे सुद्धा सुनेत्रा पवारांच्या पक्षाचे, पार्थ पवार हे दुसऱ्या दिवशी जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटतात आणि पक्षात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचंच महत्त्व आहे हे अधोरेखित करतात. आता हे सगळं करण्यामागे काय कारण आहे, तर याचं कारण असं आहे की सुनेत्रा पवार या झपाट्याने राजकीय गोष्टी शिकतायत, समजून घेत आहेत आणि पुढे जात आहेत. त्या खंबीर आहेत, त्या कोणत्याही गोष्टीमुळे विचलित होत नाही आहेत. मग अगदी प्रफुल्ल पटेलांनी त्यांच्या खांद्यावर हात टाकण्याची एखादी घटना सोशल मीडियावरून प्रचंड व्हायरल होत असताना सुद्धा त्या स्थितप्रज्ञासारख्या राजकारण करतायत, आपल्या दिनचर्या करतायत, वेगवेगळ्या राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत, पक्षाच्या नेत्यांना भेटतायत, कार्यकर्त्यांना भेटतायत. आणि त्याच वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर आपल्या एका सहकार्याला विशेष भेट देत आहेत आणि तीही अंधाऱ्या रात्री, तर त्यावरती सुद्धा त्यांचा येणारा अभिप्राय किंवा त्यांची येणारी प्रतिक्रिया ही सुद्धा सुनेत्रा पवार किती खंबीरपणे काम करतायत हे सांगणारे आहेत. आणि मग या सगळ्या गोष्टी जर अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार करत राहिल्या आणि मग त्या पार्थ पवारांकडे येणार आहेत का? कारण आता पार्थ पवारांना केंद्रात मंत्री करा अशा पद्धतीची मागणी सुद्धा राष्ट्रवादीमधल्या एका पदाधिकाऱ्याने केलेली आहे. आता पार्थ पवार हे अगदी काल परवा खासदार झालेत आणि त्यांना काल परवा खासदार होऊन थेट केंद्रात मंत्री करा अशी मागणी ज्या वेळेला येते त्यावेळेला राष्ट्रवादी अजित पवार गटात काही आलबेल नाहीये.
तटकरे आणि पटेल एका बाजूला आहेत आणि सुनेत्रा पवार यांना कोंडीत पकडलं जात आहे असं चित्र आपल्याला बघायला मिळते. आता हे सुनेत्रा पवारांना कोंडीत पकडण्याचं कारस्थान फक्त तटकरे आणि पटेल करतायत का, की त्यांना ऊर्जा पुरवणारी अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या राजकारणात, मंत्रालयाच्या वावरात, मलबार हिलमध्ये किंवा अगदी कुठेही राजकीय बिरादरीमध्ये वावरताना दिसते का, याचा शोध सुनेत्रा पवारांना घ्यावा लागेल. अजित पवार हे आज्ञावेताळ होते, पण तितकेच ते कामाच्या बाबतीत वाघ होते. आता आपण या वाघाची पत्नी आहोत, आपण कामाच्या बाबतीत वाघीण आहोत आणि कुणालाही डगमगणार नाही, कुणाच्याही कारस्थानांना घाबरणार नाही, याचा संदेश सुनेत्रा पवार यांनी आधीपासूनच द्यायला सुरुवात केलेली आहे. अर्थात हा संदेश ठळकपणे देणं ही राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची गरज आहे आणि त्यामुळेच पार्थ पवार यांना जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलेलं आहे. सुनेत्रा पवार यांची कोंडी करून आपलं उखळ पांढरं कोणाकोणाला करून घ्यायचंय, त्यामध्ये फक्त पक्षातले लोक आहेत की पक्षाच्या बाहेरचे आहेत. मी ज्या अदृश्य शक्तींबद्दल बोलतोय त्या अदृश्य शक्ती आपल्या नोंदी किंवा आपल्या मनात कोण आहेत, आपण आम्हाला या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये त्या व्यक्तीचं नाव किंवा त्या अदृश्य शक्तीचा उल्लेख आवर्जून करून आपल्या प्रतिक्रिया कळवा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. असेच काही महाराष्ट्राच्या राजकारणातले महत्त्वाचे विषय आणि त्यातलं बिटवीन द लाईन्स समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्र बरोबर सतत जुळलेले आणि जोडलेले राहा. या व्हिडिओच्या खाली असलेलं लाल रंगाचं बेल आयकॉन दाबून आपण जर अजूनपर्यंत टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा आणि हे जर बेल आयकॉनचं बटन आपण दाबलं तर घडणाऱ्या घटना आणि घडामोडी आपल्यापर्यंत वेळच्या वेळी आम्ही पोहोचवू शकतो. धन्यवाद.